दरम्यान आज सकाळपासून नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावरच्या कारवाईला कोर्टानं स्थगिती दिली आहे। घरावरील कारवाईला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या फहीम खानच्या या घरावरील कारवाईला त्यामुळे थांबवण्यात आलंय। नागपूर पालिकेच्या कारवाईविरोधात फहीम खानच्या आईनं कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय। महापालिकेला एक आठवड्यात बाजू मांडण्याचे कोर्टाने आता निर्देश दिले। नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हा बडगा उगारण्यात आला होता। तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, अधिक माहिती देण्यासाठी तुषार। शनिवारला फहीम खानच्या आईला या संदर्भात एक नोटीस देण्यात आली होती की त्यांचं जे घर आहे ते अतिक्रमित आहे आणि त्यावर नागपूर महानगरपालिकेला कारवाई करायची आहे। त्या नोटीसच्या विरोधात आज सकाळला फहीम खानच्या आई यांनी नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतलेली होती की नागपूर महानगरपालिकेची जी कारवाई आहे तत्काळ थांबवण्यात यावी। या संदर्भात जेव्हा दुपारनंतर नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी झाली तेव्हा फहीम खानच्या आईचं म्हणणं ऐकून घेतलं। फहीम खानच्या आईचा असा दावा होता की नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरोपीवर जेव्हा बुलडोझरची कारवाई केली जाते त्या संदर्भात काही गाईडलाईन्स दिली आहे आणि त्या गाईडलाईन्सचं या कारवाईमध्ये उल्लंघन केलं गेलं नाही। एकतर रेजिस्टर नोटीस आली असली तरीही आमची बाजू मांडण्याची आम्हाला संधी दिली नाही, त्यामुळे कुठेतरी ही कारवाई थांबवण्यात यावी। न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या कारवाईला स्टे देण्यात आलेला आहे। मात्र जर का आपण बघितलं तर नागपूर महानगरपालिकेची दुपारपर्यंत ही कारवाई पूर्णतः संपलेली होती। फहीम खान यांचं घर पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। मात्र जी प्रक्रिया सुरू होती आता ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला ते थांबवण्यात आलेलं आहे आणि एक आठवड्यामध्ये नागपूर महानगरपालिकेला या संदर्भात उत्तर द्यायचं आहे की या कारवाई संदर्भात त्यांचा काय आधार होता आणि त्यांच्या कोणत्या नियमाचं पालन केलं। आज आणखी एक महत्त्वाचा विषय की नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये फहीम खान यांनी तुम्ही सोबत राहा, एक आणखी अपडेट आलेली आहे। फहीम खान यानं जामिनासाठी नागपूरच्या सत्र न्यायालयात अर्ज केलाय। थोड्या वेळानं फहीम खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे। नागपूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं फहीम खान याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्यानंतर हा जामिनासाठी अर्ज फहीम खाननं दाखल केलाय। पुन्हा एकदा जाऊया तुषारकडे। तुषार, फहीम खान हा नागपूरमध्ये हिंसाचारातील प्रमुख आरोपीपैकी एक आहे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे। यासह इतरही गुन्ह्यांतर्गत त्यांना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। जेव्हा सोमवारला हा हिंसाचार झालेला होता तेव्हा फहीम खान याला अटक करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्याला नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेलं होतं। तेव्हा सुरुवातीला त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आणि त्यानंतर मग 2 आठवड्याची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि या न्यायालयीन कोठडीच्या विरोधात आज फहीम खान यांनी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज केलेला आहे। आता त्याच्या थोड्या वेळामध्ये त्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। निश्चितच जर का फहीम खान यांच्या संदर्भात न्यायालय काय म्हणणं ऐकून घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण की देशद्रोहाचा गुन्हा आहे आणि इतकंच नाही तर नागपूरच्या हिंसाचारामधला तो प्रमुख आरोपीपैकी एक आहे। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण कारवाईकडे लक्ष असेल। फहीम खान याला दिलासा मिळते की नाही हे देखील बघणं अर्थात तुषार बघावं लागेल फहीम खानचं काय होतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।